वारीत चाललेली आई गेली, पण त्या लेकीला आता नवा आधार मिळाला. आषाढी वारीला गेलेल्या अनेक वारकऱ्यांवर काळानं घाला घातला आणि त्या दुर्घटनेत काही कुटुंबांनी आपल्या घरातील करती व्यक्ती कायमची गमावली. सांगली जिल्ह्यातील कसबे, डिग्रज, कौलापूर आणि मालगाव या 3 गावातील महिला वारकऱ्यांचाही जेजुरी इथल्या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यानं 3 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. याच कुटुंबियांच्या भेटीसाठी कोथरूडचे आमदार आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील स्वतः त्यांच्या घरी पोहोचले. त्यांनी राजश्री भोसले, नंदा पवार आणि माधवी सलगरे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. या कठीण प्रसंगी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा विश्वास सुद्धा त्यांनी दिला. कुटुंबियांच्या भावना जाणून घेत त्यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या. या तिन्ही कुटुंबांना शासनाकडून मिळणारी सर्व मदत कोणताही विलंब न लावता तातडीनं मिळावं याची काळजी घ्यावी असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना विठ्ठल रखुमाई वारकरी योजनेतून 4 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 1 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपयांचं अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठीचे प्रस्ताव सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र या भेटीत सर्वाधिक चर्चा झाली ती कसबे, डिग्रज मधील दिवंगत राजश्री भोसले यांच्या मुलीची. 12वीत शिकणाऱ्या या मुलीचं चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सीए होण्याचं स्वप्न आहे. आईच्या निधनानंतर हे स्वप्न अर्धवट राहू नये म्हणून चंद्रकांत पाटील यांनी मोठी घोषणा केली. या मुलीच्या शिक्षणासाठी ते स्वतःच्या वैयक्तिक निधीतून दर महिना 5,000 रुपये तिच्या बँक खात्यात RTGS द्वारे जमा करणार आहेत. त्यामुळे आई गमावलेल्या त्या लेकीच्या शिक्षणाची जबाबदारी आता चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वतः उचलल्याची चर्चा सुरू झाली आहे. या भेटी दरम्यान खासदार विशाल पाटील, उपजिल्हाधिकारी विशाल यादव, मिरज तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ, अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, माजी उपमहापौर शेखन इमानदार यांच्यासह अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. एका आईच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघू शकत नाही, पण त्या लेकीचं शिक्षण थांबू नये, तिची स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी पुढे आलेला हा हात अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेलाय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.